Hello students, today we are going to see these exercise questions already in exercise. This one is an extra question. It is not exercise, but the star marked questions are from exercise. Question is that what do you mean by geostationary satellite? What do you mean by geostationary satellite? जिओस्टेशनरी सॅटेलाइट म्हणजे काय किंवा त्याच्याविषयी माहिती सांगा. तर बघा, सम सॅटेलाइट्स दॅट रिव्हॉल्व अराउंड द अर्थ इन इक्वेटोरियल प्लेन हॅव सेम सेन्स ऑफ रोटेशन ॲज दॅट ऑफ द अर्थ. म्हणजे बघा, सम सॅटेलाइटचे बरेच प्रकार आहेत. पोलर सॅटेलाइट, जिओस्टेशनरी सॅटेलाइट. तर त्यांच्यापैकी जिओस्टेशनरी, जिओ म्हणजे भू, स्टेशनरी म्हणजे स्थिर, स्थिर भू म्हणजे आपली अर्थ, जमीन. तर जमिनीवरून जर पाहिला तर तो स्थिर वाटतो. साध्या डोळ्याने नाही दिसत, टेलिस्कोप म्हणजे दुर्बीनने तो बघावा लागतो. तर जिओस्टेशनरी सॅटेलाइट म्हणजे भूस्थिर, भू म्हणजे पृथ्वी, अर्थ, ग्राउंड. तर जिओस्टेशनरी सॅटेलाइटचा अर्थ काय होतो? तर बघा, सम सॅटेलाइट्स, काही उपग्रह, दॅट रिव्हॉल्व अराउंड द अर्थ, की जे अर्थच्या अराउंड फिरत असतात. पण कसं फिरत असतात? इन इक्वाटोरियल प्लेन. इक्वेटोरियल प्लेन म्हणजे काय? ही अर्थ आहे, हा नॉर्थ पोल, हा साऊथ पोल, ती रोटेट होत आहे विथ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. मग तिचा जो विषुववृत्तीय किंवा विषुववृत्त जो आहे दॅट इज इक्वेटर प्लेन, म्हणजे पृथ्वीला जी लाईन हॉरिझॉन्टल, आडवी लाईन पृथ्वीचे दोन भाग असे करू शकते. तर त्या पृथ्वीच्या, आता सपोज ही अर्थ आहे, बरोबर, ही अर्थ आहे, आणि ह्या अर्थच्या इक्वेटर प्लेन म्हणजे आडवं पृथ्वीला कट करणार प्लेन, इमॅजिनरी लाईन ऑर प्लेन, आणि त्या प्लेन मध्ये म्हणजे असं त्या पृथ्वीच्या अराउंड असं आडवं जो सॅटेलाइट फिरत असतो, आणि पृथ्वी ज्या डायरेक्शनने फिरत आहे त्याच्या डायरेक्शनने तो पण फिरत असतो. आता सपोज ही अर्थ आहे, हा सॅटेलाइट आहे, या हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये तो आहे, आडवा, ना वरती ना खाली, एकदम आडवा, एक्झॅक्ट समोर आहे. आणि पृथ्वी जशी रोटेट होते तसंच हा सॅटेलाइट सुद्धा असं रोटेट होतो, म्हणजे अर्थच्या अराउंड. आता सपोज हा इंडिया आहे, ही अर्थ आहे, हा इंडिया आहे, आणि हा सॅटेलाइट आहे इंडियाने लॉन्च केलेला, जिओस्टेशनरी सॅटेलाइट. तर ही अर्थ अशी स्वतःभोवती जेव्हा रोटेट होईल तेव्हा तो नेहमी इंडियाच्या डोक्यावरच असा फिरत राहील. अशा सॅटेलाइटला जिओस्टेशनरी सॅटेलाइट असे म्हणतात. समजलं? मग सम सॅटेलाइट्स दॅट रिव्हॉल्व अराउंड द अर्थ इन इक्वेटोरियल प्लेन अँड हॅव सेम सेन्स ऑफ रोटेशन. सेम म्हणजे सारखाच, सेन्स म्हणजे डायरेक्शन, रोटेशनची डायरेक्शन सेम असते. म्हणजे पृथ्वी जशी फिरेल तसाच तो सॅटेलाइट नेहमी ज्या कंट्रीने त्याला लॉन्च केलेले त्याच्या डोक्यावर तो असा फिरतच राहील. अर्थ फिरेल तर तो पण फिरतो, म्हणजे तो स्वतःभोवती नाही फिरत, अर्थच्या अराउंड असं रिव्होल्युशन करतो. ओके, ॲज दॅट ऑफ द अर्थ म्हणजे अर्थ सारखाच, अर्थ ज्या सेन्सने, ज्या डायरेक्शनने फिरत असते. आता ती कशी फिरते? ईस्ट टू वेस्ट फिरत असते, ईस्ट टू वेस्ट, आणि तिच्या इक्वेटोरियल प्लेन. आता बघा, ही अर्थ आहे, तिला नॉर्थ साऊथ पोल्स आहेत, ती स्वतःभोवती रोटेट होत आहे, ईस्ट टू वेस्ट. आता या ठिकाणी ई फॉर अर्थ आहे, आणि हे इक्वेटोरियल प्लेन आहे, आणि त्या प्लेन मध्ये हा सॅटेलाइट असा फिरणार. तर याला इक्वेटोरियल प्लेन म्हणायचं. आणि हा सिग्नल रिसिव्ह आणि परत सेंड करणं हे काम
चालूच असतं. समजलं मग जिओ स्टेशनरी सॅटेलाइट म्हणजे काय? तर सम सॅटेलाइट्स दॅट रिव्हॉल्व अराउंड द अर्थ इन इक्वेटोरियल प्लेन and have the same direction of rotation as that of the earth. Same direction of rotation as that of the earth म्हणजे पृथ्वी सारखच त्याला फिरण्याची डायरेक्शन असते. They also have the same period of rotation as that of the earth. म्हणजे अर्थला एक राऊंड स्वतःभोवती फिरायला असा एक राऊंड फिरायला 24 तास म्हणजे एक दिवस लागतो आणि तेवढाच पिरियड त्यांनाही एक राऊंड रिव्होल्यूशन घ्यायला वेळ लागतो. म्हणजे त्यांचा पिरियड म्हणजे काय? टाइम टेकन टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन, दॅट इज कॉल्ड पिरियड और पिरियोडिक टाइम. दे ऑल्सो हॅव द सेम पिरियड ऑफ रोटेशन म्हणजे ते अर्थच्या अराउंड फिरण्यासाठी किती वेळ घेतात? दॅट इज 24 hours किंवा 1 day. दे ऑल्सो हॅव द सेम पिरियड ऑफ रोटेशन. ऍक्च्युली तर रोटेशन नको पाहिजे होतं, रिव्होल्यूशन पाहिजे होतं. तर तिथं काय पाहिजे होतं? रिव्होल्यूशन. सेम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ॲज दॅट ऑफ द अर्थ. रिव्होल्यूशन म्हणजे परिभ्रमण आणि रोटेशन म्हणजे परिवलन. अर्थच्या स्पिनिंग पिरियड, स्पिन होणे म्हणजे स्वतःभोवती परिवलन. रोटेट अबाउट इट्स ओन ॲक्सिस इटसेल्फ, दॅट इज कॉल्ड स्पिनिंग पिरियड. तर पृथ्वीचा हा पिरियड किती आहे? दॅट इज 24 hours. समजलं मग हे सेंटेन्स? दे ऑल्सो हॅव द सेम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे एक चक्कर मारायला लागणारा वेळ त्यांचा सेम असतो. कोणा इतका? ॲज दॅट ऑफ द अर्थ म्हणजे अर्थ एवढाच. दॅट इज 24 hours म्हणजे एक दिवस पूर्ण. ड्यू टू these satellites appears stationary. आणि म्हणून ड्यू टू धिस या कारणामुळे सॅटेलाइट्स हे कसे वाटतात? appears म्हणजे वाटतात, स्टेशनरी फ्रॉम अर्थ सरफेस, अर्थ सरफेस वरून ते स्थिर वाटतात. अँड आर नोन ॲज जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स आणि त्यांना जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स असे म्हणतात. आता पुढचा क्वेश्चन बघा. व्हॉट इज द पिरियोडिक टाइम? पिरियोडिक टाइम म्हणजेच पिरियड ऑफ अ जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. आत्ताच आपण पाहिलं तर जिओ स्टेशनरी सॅटेलाइटचा पिरियड किती असतो? इज इक्वल टू द स्पिनिंग पिरियड ऑफ अर्थ, दॅट इज 1 day मीन्स 24 hours. Periodic time or period of geostationary satellite is same as that of earth. म्हणजे अर्थ एक राऊंड स्वतःभोवती फिरायला जो वेळ घेते तितकाच वेळ जिओ स्टेशनरी सॅटेलाइटला इक्वेटोरियल प्लेन मध्ये रिव्होल्यूशन करायला लागतो म्हणजे 24 hours. ओके. आता राईट अ शॉर्ट नोट ऑन पोलर सॅटेलाइट्स. बघा, जिओ स्टेशनरी सॅटेलाइट हे इक्वेटोरियल प्लेन मध्ये फिरत असतात. पण आता वेगळे सॅटेलाइट्स आहेत, पोलर सॅटेलाइट. पोलर आपण माहिती आहे आपल्याला की अर्थला नॉर्थ आणि साऊथ, दीज आर द 2 poles. अँड इन व्हर्टिकल ऑर्बिट, म्हणजे काय? याप्रमाणे ते फिरत असतात. म्हणजे नॉर्थ साऊथ पोल वरून ते जात असतात. आता हे बघा, हा आडवा फिरतो इक्वेटोरियल प्लेन मध्ये. कोण? जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. आणि पोलर सॅटेलाइट हे कसे फिरतात? उभ्या ऍक्सिस ला असा राऊंड घेतात त्या अर्थाच्या. व्हर्टिकल राऊंड घेतात म्हणजे व्हर्टिकल सर्कल मध्ये फिरतात. तर त्यांना पोलर सॅटेलाइट असे म्हणतात. पोल्स वरून ते जात येत असतात. पोल्स वरून जात येत असतात असं उभं सर्क्युलर पाथ मध्ये, व्हर्टिकल सर्क्युलर पाथ मध्ये. तर बघा, शॉर्ट नोट ऑन पोलर सॅटेलाइट. पोलर सॅटेलाइट बद्दल काही गोष्टी लिहा, मेन पॉइंट्स. तर बघा, पोलर सॅटेलाइट्स आर प्लेस्ड इन लोअर पोलर ऑर्बिट्स. आता बघा, लोअर पोलर ऑर्बिट्स म्हणजे पृथ्वीपासून फार जवळ असतात. किती? 500 ते 800 किलोमीटर, 500 to 800 किलोमीटर इतक्याच हाईटवर ते असतात. आणि हा जिओ स्टेशनरी मात्र 36,000 किलोमीटर 36,000 किलोमीटर
पृथ्वीपासून दूर असतो, लक्षात ठेवा. नियर टू 36,000 किलोमीटर्स. आता पोलर सॅटेलाइट्स आर प्लेस्ड म्हणजे फिरविले जातात किंवा ठेवले जातात त्या ठिकाणी. प्लेस्ड इन लोअर पोलर ऑर्बिट्स म्हणजे नजीकच्या, लोअर म्हणजे काय, नजीकची ऑर्बिटमध्ये, म्हणजे कमी अंतरावर ते असतात. अँड दे आर ॲट लो अल्टिट्यूड्स. अल्टिट्यूड म्हणजे लो म्हणजे कमी उंचीवर ते असतात. किती कमी उंची? 500 किलोमीटर टू 800 किलोमीटर. पण जिओस्टेशनरी सॅटेलाइट हे नियर अबाउट 36,000 किलोमीटरवर असतात. हे 1000 किलोमीटरच्या आतच असतात. कोण? पोलर. तर बघा हे कशासाठी काय काम करतात वगैरे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहेत. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ पोलर सॅटेलाइट इज नियरली 85 मिनिट्स. पोलर सॅटेलाइटचा पिरियड म्हणजे काय, पृथ्वीभोवती एक चक्कर मारायला लागणारा वेळ हा नियरली किती असतो? 85 मिनिट्स, 85 मिनिटांचा असतो. सो इट कॅन ऑर्बिट द अर्थ 16 टाइम पर डे. म्हणजे तो पृथ्वीला एकाच दिवसाला किती राऊंड घेऊ शकतो? 16 टाइम्स पर डे. दॅट सॅटेलाइट, पोलर सॅटेलाइट कॅन ऑर्बिट द अर्थ. अर्थच्या अराउंड तो 16 चक्कर एका दिवसाला मारतो. आता बघा ह्या एक चक्कर 24 तासात एक चक्कर होणार कोणाच्या? जिओस्टेशनरीच्या. पण पोलरच्या एका दिवसात 16 राऊंड होऊ शकतात, कारण एक राऊंड मारायला 85 मिनिट्स. कारण यांचा स्पीड जास्त ठेवावा लागतो, ते नियर टू अर्थ असतात. आणि हॉरिझॉन्टल वेलोसिटी ही मॅक्झिमम द्यावी लागते, म्हणजे जेणेकरून त्यांचा स्पीड अर्थभोवती फिरण्याचा जास्त असेल, म्हणजे अर्थ त्यांना ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशनने ओढून घेणार नाही, नाहीतर ते परत अर्थच्या सरफेसवर येऊन धडकतील. हा जिओस्टेशनरी तर फार लांब असतो, 36,000 किलोमीटर. तो एका दिवसाला एकच राऊंड घेतो, लक्षात ठेवा. आणि हे मात्र एका दिवसाला 16 चक्कर मारतात, कारण एक चक्कर मारायला त्यांना 85 मिनिट्स लागतात एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला. दे गो अराउंड द पोल्स ऑफ द अर्थ इन अ नॉर्थ साऊथ डायरेक्शन. दे गो अराउंड द पोल्स. ते पोलर सॅटेलाइट्स हे पोल्सच्या अराउंड नॉर्थ साऊथ असं फिरत असतात, म्हणजे याप्रमाणे ते फिरत असतात नॉर्थ साऊथ डायरेक्शनला. वाईल अर्थ रोटेट्स इन अँड वेस्ट ईस्ट डायरेक्शन. पण पृथ्वी मात्र आडवी फिरत असते. पृथ्वी ही वेस्ट ईस्ट. तिकडे आता सपोज वेस्ट आहे, तिकडे समोर वेस्ट आहे आणि इकडे ईस्ट आहे, तर अर्थ अशी फिरत असते, बरोबर, अशी फिरत असते ईस्ट टू वेस्ट. आणि अर्थ ईस्ट टू वेस्ट फिरत असते. मात्र हे सॅटेलाइट, पोलर सॅटेलाइट हे नॉर्थ टू साऊथ डायरेक्शनला ते फिरत असतात, म्हणजे उभं वर्तुळाकार ऑर्बिटमध्ये, कक्षेमध्ये ते फिरत असतात. इन अ व्हर्टिकल सर्क्युलर प्लेन दे आर रिव्हॉल्विंग. समजलं? अंडरस्टँड? They go around the poles of the earth in a north-south direction while the earth rotates in an west-east direction about its own axis. ती स्वतःच्या ऍक्सिस भोवती वेस्ट टू ईस्ट फिरत असते. आता पुढची गोष्ट बघा. द पोलर सॅटेलाइट्स हॅव कॅमेराज फिक्स्ड ऑन देम. आता कॅमेरा हे जिओस्टेशनरी सॅटेलाइटला पण असतात आणि पोलर सॅटेलाइट्सला पण असतात, पण मेनली पोलर सॅटेलाइट्स कशासाठी वापरतात तर बघा, त्यांच्यावरती कॅमेरा असल्यामुळे वॉच, आपल्या इंडियाच्या बाउंड्रीवर आजूबाजू एनिमी कंट्रीजच्या वॉच ठेवण्यासाठी त्यांचे पिक्चर्स वगैरे तो सेंड करत असतो कॅमेराने, पोलर सॅटेलाइट. बरं, आता द पोलर सॅटेलाइट्स हॅव कॅमेराज फिक्स्ड ऑन देम अँड द कॅमेरा कॅन व्ह्यू स्मॉल स्ट्रिप्स ऑफ द अर्थ. आता स्मॉल स्ट्रिप्स म्हणजे काय? छोटे छोटे पट्टे त्या कॅमेऱ्याच्या फोकसमध्ये येतात, छोटे छोटे पट्टे. आणि दिवसभरातून पूर्ण अर्थच्या 16 राऊंडमध्ये तो पूर्ण पिक्चर आउट करू शकतो, पूर्ण अर्थच्या. तर बघा, स्ट्रिप्स म्हणजे काय? पट्टे पट्टे. अशा पट्टे पट्टे कॅमेऱ्याच्या समोर जो पट्टा येईल रिजन, अर्थच्या सरफेस, त्याचं तो पिक्चर
पाठवू शकतो, म्हणून तिथं कॅमेरा असतात. तर बघा, द पोलर सॅटेलाइट्स हॅव कॅमेराज फिक्स्ड ऑन देम, त्यांच्यावर कॅमेरा फिक्स केलेला असतो. अँड द कॅमेरा कॅन व्ह्यू म्हणजे बघू शकतो कॅमेरा स्मॉल स्ट्रिप्स ऑफ द अर्थ, स्ट्रिप्स म्हणजे पट्टा ऑफ द अर्थ इन वन ऑर्बिट, एक ऑर्बिटमध्ये एक पट्टा पाहतो. परत इन एंटायर डे म्हणजे संपूर्ण दिवसात, द होल अर्थ कॅन बी व्ह्यूड स्ट्रिप बाय स्ट्रिप, पूर्ण एका दिवसात होल डे मध्ये, एंटायर डे मध्ये होल अर्थ कॅन बी व्ह्यूड म्हणजे पूर्ण अर्थचं पिक्चर आपण बघू शकतो स्ट्रिप बाय स्ट्रिप, पण पट्टा पट्ट्याने, हा थोड्या थोड्या वेळेने, बरोबर. पोलर रिजन अँड इक्वेटोरियल रिजन्स कॅन बी व्ह्यूड बाय सॅटेलाइट्स, ह्या सॅटेलाइट्स कडनं पोलर रिजन अँड इक्वेटोरियल रिजन कॅन बी व्ह्यूड, व्ह्यूड म्हणजे बघितले जाऊ शकतात बाय दीज सॅटेलाइट्स. पोलर सॅटेलाइट्स आर युज्ड फॉर वेदर फोरकास्टिंग, वेदर म्हणजे काय, हवामान, हवामानाचा अंदाज घेणे, आडाखा घेणे. तर वेदर फोरकास्टिंग, फोरकास्टिंगचा अर्थ मी मागच्या पिरियडला सांगितला होता तुम्हाला, म्हणजे वेध घेणे, अंदाज घेणे, भविष्यवेध पाहणे किंवा त्याच्यावरून गेसिंग करणे. तर पोलर सॅटेलाइट्स आर युज्ड फॉर द वेदर फोरकास्टिंग अँड मेटिओरोलॉजिकल पर्पज. मेट्रोलॉजी म्हणजे काय, मेट्रोलॉजी ही एक ब्रांच आहे फिजिक्सची, अवकाशशास्त्र किंवा मेट्रोलॉजिकल पर्पज साठी त्यांना वापरलं जातं. मेट्रोलॉजिकल सर्वे, they are also used for astronomical observations. Astronomical observation म्हणजे काय, ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्र, ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे काय, खगोलशास्त्र. ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन म्हणजे आपल्या अर्थकडे एखादा कोमेट म्हणजे धूमकेतू वगैरे येत आहे किंवा नाही, किंवा मेटिओर्स म्हणजे असे जे काही स्टोन सारखे स्मॉल बॉडीज हे रिव्हॉल्व होत आहेत, तर तो एखादा येऊ शकेल का, किंवा कोणत्या डायरेक्शनने तो जात आहे, येत आहे वगैरे आदी सूचना आपल्याला हे सॅटेलाइट सांगू शकतात. दे आर ऑल्सो युज्ड फॉर ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन अँड स्टडी ऑफ सोलर रेडिएशन. बघा हे युजेस आहेत पोलर सॅटेलाइटचे. सोलर रेडिएशन, सोलर रेडिएशन म्हणजे काय, सन पासून जे रेज येत आहेत त्यांच्यामध्ये कितीतरी टाईपचे रेज आहेत, एक्स रेज, गॅमा रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, इन्फ्रारेड रेज, व्हिजिबल लाईट. तर अशा प्रकारे हे ऑब्झर्वेशन करण्यासाठी पोलर सॅटेलाइट्सचा यूज केला जातो. हे सगळे युजेस आहेत. फोरकास्टिंग, वेदर फोरकास्टिंग, मेट्रोलॉजिकल सर्व्हे, नंतर ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन्स अँड स्टडी ऑफ सोलर रेडिएशन. दीज आर द युजेस ऑफ पोलर सॅटेलाइट्स. आता पुढची गोष्ट आहे, आपण सॅटेलाइट बघतो इतक्या कामाचे आहेत, पण ते कसे लॉन्च करत असतील, अर्थवरून वरती घेऊन जायचं आणि त्यांना मग आडवं ढकलायचं. ही अर्थ आहे, इथून हा रॉकेटवर तो सॅटेलाइट फिक्स केलेला असतो, त्याला पे लोड असं म्हणतात. हे रॉकेट वरती जाणार, किती आपल्याला जितकी हाईटवर त्याला घेऊन जायचे, डिझायर्ड हाईटपर्यंत त्याच्यामध्ये फ्युएल भरलेलं असतं, आणि त्याच्यानंतर ते रॉकेट असं फर्स्ट स्टेज म्हणजे त्याची पहिली जी सर्किट होती ती गळून पडते. नंतर सेकंड स्टेज इग्नाइट केली जाते. आता जमिनीवर असतो रॉकेट तेव्हा फर्स्ट स्टेज वापरली जाते, म्हणजे तिला इग्नाइट म्हणजे पेटविली जाते. ती पेटली की हा रॉकेट अप टू द डिझायर्ड हाईट पर्यंत जातो. मग त्याच्यामधलं आता सपोज 2 टँक आहेत फ्युएलच्या, 2 टँक म्हणजे 2 स्टेजेस आहेत. मल्टी स्टेज्ड रॉकेट पण असतात, सिंगल स्टेज्ड रॉकेट्स पण असतात, डबल स्टेज्ड पण असतात. सिंगल स्टेज्ड रॉकेट फक्त एकच डायरेक्शनला जात असतो. 2 स्टेज्ड रॉकेट्स तो 2 डायरेक्शन अचीव करू शकतो, म्हणजे एक व्हर्टिकल आणि दुसरी हॉरिझॉन्टल. आणि त्याच्यापेक्षा अजून पाहिजे असतील तर मल्टी स्टेज्ड रॉकेट सुद्धा यूज केले जातात. आता
मग सॅटेलाइट लॉन्चिंगसाठी कमीत कमी 2 स्टेजचा रॉकेट हवा असतो किंवा नेसेसरी रिक्वायर्ड आवश्यक असतो. तर का आवश्यक असतो 2 स्टेज रॉकेट फॉर द लॉन्चिंग ऑफ द सॅटेलाइट? लॉन्चिंग करणे म्हणजे प्रक्षेपण करणे. तर बघा, वाय इज अ मिनिमम 2 स्टेज रॉकेट. वाय इज म्हणजे कारण काय, तर मिनिमम 2 स्टेज रॉकेट इज नेसेसरी फॉर लॉन्चिंग ऑफ अ सॅटेलाइट. नेसेसरी म्हणजे आवश्यक असतं, फॉर लॉन्चिंग ऑफ सॅटेलाइट म्हणजे सॅटेलाइट सोडण्यासाठी, प्रक्षेपित करण्यासाठी. हा, सॅटेलाइटला प्रक्षेपित करण्यासाठी कमीत कमी 2 स्टेजचा रॉकेट लागतो. 2 स्टेज्ड रॉकेट्स आर युज्ड. एक स्टेज मध्ये आपण सॅटेलाइटला लॉन्च करू शकत नाही. तर फॉर द, आता लॉन्चिंग म्हणजे प्रक्षेपण करणे, प्रोजेक्शन म्हणजे पण प्रक्षेपण करणे, म्हणजे पृथ्वीवरून सॅटेलाइटला अवकाशात सोडणे आणि त्याला फिरता करणे, पृथ्वीच्या अराउंड तो फिरत राहील आणि आपण सांगितलेले काम सुद्धा तो करत राहील. तर आता त्याला काम कसे सांगितले जातात? सिग्नल दिला जातो, रिमोट कंट्रोल. जसं आपण टीव्हीचे चॅनल चेंज करतो रिमोटने, तसं त्याच्यासाठी एक स्पेशल रिमोट वापरलेला असतो. समजलं? मग क्वेश्चन, व्हाय इज अ मिनिमम 2 स्टेज रॉकेट्स आर नेसेसरी फॉर द लॉन्चिंग ऑफ अ सॅटेलाइट. तर बघा, पॉइंट्स, 5 पॉइंट्स टोटल वी आर गोइंग टू सी. लक्षात ठेवा एक एक पॉइंट. फॉर द प्रोजेक्शन ऑफ अन आर्टिफिशियल सॅटेलाइट, कृत्रिम उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी. फॉर द प्रोजेक्शन, प्रोजेक्शन म्हणजे काय? सोडणे अवकाशात. तर फॉर द प्रोजेक्शन ऑफ अन आर्टिफिशियल सॅटेलाइट, it is necessary for the satellite, it is necessary for the satellite to have a certain velocity. म्हणजे सॅटेलाइटला प्रोजेक्ट करण्यासाठी काहीतरी व्हेलॉसिटी लागते, बरोबर? आता इन अ सिंगल स्टेज रॉकेट, आता सिंगल स्टेज म्हणजे काय? एकाच रॉकेटमध्ये, सपोज हे रॉकेट आहे आणि त्या रॉकेटमध्ये सपोज हे एक रॉकेट आहे, सपोज हे एक रॉकेट आहे आणि याला अशा, ही एक स्टेज आहे, ही दुसरी स्टेज आहे. म्हणजे ही एक फ्युएलची टँक आहे. जेव्हा तो ग्राउंडवर असतो त्यावेळेला हे इग्नाइट करायचं काम आपलं. ते इग्नाइट झालं तर, इग्नाइट म्हणजे पेटविणे, तर पेटविलं तर तो रॉकेट डिझायर्ड हाईट पर्यंत घेऊन जातो. तो रॉकेट कोणाला घेऊन जातो? सॅटेलाइटला. डिझायर्ड, अप टू द डिझायर्ड हाईट कॅन बी गिव्हन टू द सॅटेलाइट. पण सरळ 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 वरतीच घेऊन गेला पहिली स्टेज. मग पहिली स्टेज मध्ये इतकंच फ्युएल किंवा असंच सर्किट असतं की ते ऑटोमॅटिक इतकं अंतर, अमुक इतकं अंतर डिझायर्ड हाईट पर्यंत गेल्यानंतर ती स्टेज डिटॅच होते. डिटॅच होणे म्हणजे काय? कट होणे. ती कट होते आणि ती कट होण्या अगोदर दुसऱ्या स्टेजला इग्नाइट करून मग कट होते. दुसऱ्या स्टेजला ती इग्नाइट करते म्हणजे पेटवून देते आणि ती खाली गळून पडते, बरोबर? आता खाली गळून पडेल पण एवढ्या अंतरावरून येत 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 फ्रिक्शनमुळे तिचं बारीक बारीक कण होतात, ते आपल्याला समजणार पण नाही. नाहीतर तुम्ही सांगणार की एखाद्याच्या डोक्यावर तुटलेला भाग पडला असेल का, असा गेस करू नये. ओके, तर ती डिटॅच होते आणि तिला ऑटोमॅटिक डिस्ट्रॉय केलं पण जातं. तसं सर्किट वगैरे असतं, ऑटोमॅटिक डिस्ट्रॉय केलं जातं. डिस्ट्रॉय म्हणजे काय? कन्व्हर्टेड इनटू फाईन पार्टिकल्स. मग दुसरी स्टेज ला वेगळं सॉफ्टवेअर असेल आणि ते सॉफ्टवेअर काय करतं? ह्या रॉकेटला आडवं टर्न करतं. म्हणजे हा रॉकेट जसा उभा गेला पहिल्या स्टेजमुळे अप टू द डिझायर्ड हाईट, त्याच्यानंतर हा रॉकेट आता आडवा 90 डिग्री मध्ये टर्न होईल. या दुसरी स्टेज त्याची काय करेल? हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी देईल. फर्स्ट स्टेजने काय केलं? पहिल्या स्टेजच्या, याच्यात 2 स्टेज आपण यूज करतोय.
ही फर्स्ट स्टेज खालची, त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेज. तर फर्स्ट स्टेज फक्त डिझायर्ड हाईट पर्यंत घेऊन जाते. मग डिझायर्ड हाईट पर्यंत घेऊन जाईल आणि रॉकेट डिस्ट्रॉय होऊन जाईल आणि सॅटेलाइट तिथंच राहून जाईल. पण त्याला फिरता पण करणे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, त्याला घेऊन जायचं पण आहे त्या हाईटवर, डिझायर्ड हाईटवर, आणि त्याला आडवं पण फिरतं करायचंय की तो जेणेकरून अर्थच्या अराउंड सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरू शकेल. म्हणजे त्याच्यासाठी ही दुसरी स्टेज. मग या दुसरी स्टेजमध्ये पण असं सॉफ्टवेअर किंवा सर्किट असेल आणि फ्युएलची टँक असेल की ते बरोबर अमुक इतका स्पीड दिला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी, तर तिथपर्यंत दिल्यानंतर ती डिटॅच होते, ती पण डिटॅच होते आणि जो उरलेला पार्ट आहे तो डिस्ट्रॉय होतो ऑटोमॅटिक, आणि तिथून मग सॅटेलाइट ऑटोमॅटिकली असा पंख फैलावतो आणि तो सेट होतो त्या ऑर्बिटमध्ये. अशा प्रकारे सॅटेलाइटला सोडलं जातं. म्हणजे 2 स्टेजची आवश्यकता असते. तर बघा, हे सगळं तेच सांगितलेलं आहे. परत सांगतो, फॉर द प्रोजेक्शन ऑफ एन आर्टिफिशियल सॅटेलाइट इट इज नेसेसरी. हा, प्रोजेक्शन ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजे कृत्रिम उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यासाठी इट इज नेसेसरी म्हणजे हे आवश्यक असतं फॉर द सॅटेलाइट टू हॅव सर्टन व्हेलॉसिटी. सॅटेलाइटला काहीतरी व्हेलॉसिटी द्यावी लागते. आता सॅटेलाइट नाही जात, सॅटेलाइटचं जे वाहन असतं लॉन्चिंग व्हेकल म्हणजेच रॉकेट. हा, लॉन्चिंग व्हेकल म्हणजे प्रक्षेपण करण्यासाठीचं वाहन, व्हेकल, त्याला म्हणतो आपण रॉकेट. हा, सॅटेलाइट त्याच्याने जाऊ शकत. पहिल्याने त्याला या रॉकेटवर ठेवावा लागतो, फिक्स करावा लागतो, म्हणजे त्याला पेलोड म्हटलं जातं. हा, सॅटेलाइटला पेलोड म्हटलं जातं आणि ते रॉकेटवर फिक्स असतं. बरं, हा, तर आर्टिफिशियल सॅटेलाइट इट इज नेसेसरी फॉर द सॅटेलाइट टू हॅव अ सर्टन व्हेलॉसिटी. म्हणजे सॅटेलाइटला काहीतरी व्हेलॉसिटी सर्टन म्हणजे अमुक अमुक इतकी दिली गेलीच पाहिजे. इन अ सिंगल स्टेज रॉकेट, एकच स्टेज वाला जर रॉकेट असेल तर हे शक्य नाही. हा, लॉन्चिंग शक्य नाही. तर in a single stage rocket, when the fuel in first stage of rocket is ignited, first stage च्या फ्युएलला इग्नाइट केलं म्हणजे पेटवलं ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. कुठं? अजून तो सरफेस ऑफ द अर्थवरच आहे. इथून पेटवलं का तो असा वरती जातो. बरोबर. In the first stage of the rocket is ignited on the surface of the earth, it rises the satellite vertically. आणि पहिली स्टेज काय करते? सॅटेलाइटला व्हर्टिकली राईज करते, म्हणजे उभट दिशेने घेऊन गेली. 36,000 किलोमीटर, 1,000 किलोमीटर जे पण असेल, हा, तुम्हाला डिझायर्ड म्हणजे डिझायर्ड हाईट पर्यंत त्याला घेऊन जाते ही व्हेलॉसिटी, व्हर्टिकल व्हेलॉसिटी. द व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन म्हणजे प्रक्षेपित करण्याची जी व्हेलॉसिटी आहे, वेग आहे. द व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन ऑफ अ सॅटेलाइट नॉर्मल टू द सरफेस ऑफ द अर्थ इज द व्हर्टिकल व्हेलॉसिटी. म्हणजे काय? ही अर्थ आहे आणि हिच्या नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर, ही अर्थ आहे आणि हिच्या परपेंडिक्युलर त्याला व्हर्टिकल व्हेलॉसिटी दिली जाते. व्हर्टिकल व्हेलॉसिटी फर्स्ट स्टेज द्वारा दिली जाते. तर द व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट इज नॉर्मल. व्हेलॉसिटीची डायरेक्शन कोणती असते? परपेंडिक्युलर असते. म्हणजे अर्थचा सरफेस आणि रॉकेट उभा जो आहे यांच्यामधला हा अँगल जो असतो तो 90 डिग्री असतो. तर इज व्हर्टिकल व्हेलॉसिटी, आणि त्या व्हेलॉसिटीला आपण व्हर्टिकल व्हेलॉसिटी असं म्हणतो. इफ दिस व्हर्टिकल व्हेलॉसिटी इज लेस दॅन एस्केप व्हेलॉसिटी. आता बघा, एस्केप व्हेलॉसिटी आपण पाहिली. एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे अशी व्हेलॉसिटी की जी दिली असता एखाद्या बॉडीला तर ती बॉडी कायमची अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर चालली जाते. ती हातात सापडणार नाही. इट गोज टू इन्फिनिटी. मग आता बघा, ह्या रॉकेटला जी दिली जाणारी व्हेलॉसिटी आहे, रॉकेटला म्हणजे सॅटेलाइटलाच, तर सॅटेलाइट त्याच्यावर फिक्स केलेला असतो. आता बघा, इफ दिस व्हर्टिकल व्हेलॉसिटी इज लेस दॅन द एस्केप व्हेलॉसिटी, म्हणजे तो एस्केप व्हायला पण नको. बरोबर. त्याच्यापेक्षा कमी जर व्हेलॉसिटी दिली तर काय होईल? द सॅटेलाइट रिटर्न्स टू द अर्थ सरफेस. तो परत अर्थ त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्सने ओढून घेईल. म्हणजे त्याला दिलेली व्हर्टिकल व्हेलॉसिटी
The vertical velocity given to the satellite is if less than the escape velocity, then it returns to the Earth's surface. आता escape velocity म्हणजे काय? The velocity, the minimum required velocity to escape the body itself from the Earth's gravitational field is called as escape velocity. आणि ही vertical velocity ही vertical velocity म्हणजेच वरती घेऊन जायचा व्हेलॉसिटी, सॅटेलाइटला रॉकेटला वरती घेऊन जायचा व्हेलॉसिटी हा एस्केप व्हेलॉसिटी पेक्षा जर कमी असेल तर द सॅटेलाइट रिटर्न्स टू द अर्थ सरफेस, अर्थवर तो पडून येईल. व्हाईल आणि जर जास्त दिली गेली तर इफ द व्हर्टिकल व्हेलॉसिटी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू द एस्केप व्हेलॉसिटी, जर रॉकेटला वरती आपलं सॅटेलाइटला वरती घेऊन जाणारी व्हेलॉसिटी व्हर्टिकल व्हेलॉसिटी ही एस्केप व्हेलॉसिटी पेक्षा एकतर इक्वल किंवा त्याच्यापेक्षा ग्रेटर जर दिली गेली तर काय होईल? द सॅटेलाइट विल एस्केप. द सॅटेलाइट विल एस्केप म्हणजे तो कायमचा सुटका करून घेईल, निसटून जाईल. तो आपल्या हातात सापडणार नाही, आपलं काम करणार नाही, तो कायमचा निसटून जाईल. कुठून? Earth's gravitational field मधून. Or equal to the escape velocity, the satellite will escape from Earth's gravitational influence. Influence म्हणजे प्रभाव. तर ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुअन्स म्हणजे गुरुत्वीय प्रभाव जो अर्थचा आहे त्या प्रभावातून तो निसटून जाईल अँड गो टू इन्फिनिटी. आणि तो कुठं जाईल पत्ता लागणार नाही, सापडणार नाही तो आता. हेन्स आणि म्हणून बरोबर एक स्टेज काय काम करते? फक्त वरती घेऊन जायचं काम करते. दुसरी स्टेज काय करते? हे रॉकेट आहे, ही अर्थ आहे, हा रॉकेट आहे. फर्स्ट स्टेज काय काम करेल? हा रॉकेट इग्नाइट केला तुम्ही आणि त्याच्यावर सॅटेलाइट बसवलेला आहे. फर्स्ट स्टेज जितकं फ्युएल भरलेलं आहे, जितक्या हाईटवर आपल्याला न्यायचे तितकं फ्युएल बरोबर सॉफ्टवेअर ऍडजस्ट केलेलं असतं. त्याच्यानंतर हा अर्थवरून निघाला परपेंडिक्युलर टू अर्थ सरफेस आणि डिझायर्ड हाईटला पोहोचला आणि तिथून लगेच ही फर्स्ट स्टेज डिटॅच होते आणि हे रॉकेट 90 डिग्री मध्ये टर्न होतो आणि ह्या अर्थला असं आडवो. ही अर्थ आहे आणि हा रॉकेट आहे. तर रॉकेट आधी पोचला, फर्स्ट स्टेज त्याची गळून पडली, डिटॅच झाली, डिस्ट्रॉय झाली आणि मग आता सेकंड स्टेजला. पण पहिली स्टेज डिटॅच होण्या अगोदर ती काय करते? सेकंड स्टेजला इग्नाइट करून देते म्हणजे पेटवून जाते. आणि सेकंड स्टेजचं काम काय आहे? तिला असं सॉफ्टवेअर दिलेलं असतं की त्या रॉकेटला ती 90 डिग्री मध्ये टर्न करेल. असा हा रॉकेट आता असा टर्न होईल. मग अशी आडवी जी व्हेलॉसिटी दिली जाईल तिला हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी असे म्हणतात. आडवी. आता उभी व्हेलॉसिटी जी होती तिला व्हर्टिकल व्हेलॉसिटी म्हटलं आपण. बरोबर. कायमचा हा पदार्थ निसटून जायला पाहिजे तर एस्केप व्हेलॉसिटी म्हणतो. आता आपल्याला एस्केप नाही द्यायची, हॉरिझॉन्टल द्यायची. हॉरिझॉन्टल म्हणजे काय? आडवं असं सर्क्युलर ऑर्बिट मध्ये ही अर्थ आहे, या अर्थच्या अराउंड तो असा फिरला पाहिजे आणि आपलं काम त्याने केलं पाहिजे. तर बघा हेन्स आणि म्हणून दोन स्टेजची गरज आहे. एक म्हणजे वरती घेऊन जायला आणि दुसरं म्हणजे त्याला सर्क्युलर ऑर्बिट मध्ये हॉरिझॉन्टली फिरतं राहण्यासाठी दुसरी स्टेज. म्हणून मिनिमम 2 स्टेज रॉकेट, 2 स्टेजचा रॉकेट आवश्यक असतो फॉर द लॉन्चिंग ऑफ द सॅटेलाइट. तर 2 स्टेज कशासाठी? तर परत एकदा सांगतो बघा. 1 टू राईज द सॅटेलाइट टू डिझायर्ड हाईट. पहिली स्टेज कशासाठी वापरली जाते? टू राईज. राईज म्हणजे चढविणे किंवा वाढविणे. राईज द सॅटेलाइट टू डिझायर्ड हाईट म्हणजे आपल्याला जी आवश्यक वाटते तितक्या हाईटपर्यंत, जितक्या हाईटपर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे तितक्या हाईटपर्यंत पोहोचवायचं काम पहिल्या स्टेज कडनं केलं जातं. अँड अनादर स्टेज, दुसरे स्टेज काय करते? टू प्रोव्हाइड रिक्वायर्ड हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. आताच बोललो मी. पहिली स्टेज इथून तर इथपर्यंत पोहोचवण्याचं काम करते, डिटॅच होते, काम संपलं पहिल्या स्टेजचं. आणि ती दुसऱ्या स्टेजला पेटवून मगच घडते. आणि दुसरी स्टेज स्टार्ट झाल्याबरोबर हा रॉकेट
असा आडवा टर्न घेतो. किती डिग्रीमध्ये? 90 डिग्रीमध्ये तो मूव्ह होतो आणि फिरताना मग असा आडवा वेलॉसिटी दिला जातो. मग काहीतरी डिस्टन्स पर्यंत त्याला आडवा वेलॉसिटी दिला आणि दुसरी स्टेज पण निकामी होते आणि आता सॅटेलाइट हा फिरत राहील तर फिरतच राहील. बरोबर. तर म्हणून बघा, मिनिमम 2 स्टेज रॉकेट, one stage is used rise the rise the satellite up to the desired height, and another second stage is used to provide required horizontal velocity. required horizontal म्हणजे पाहिजे तेवढीच वेलॉसिटी दिली जाते. जास्त दिली, इकडे आडवी पण जास्त चालणार नाही, अमुक अमुक इतकीच चालेल, तिला क्रिटिकल वेलॉसिटी म्हणतात. ह्या टॉपिक नंतर पुढचा टॉपिक तोच बघणार आहेत आपण. मग आडवं ढकलणं पण योग्य तितकंच असलं पाहिजे. तर to provide the required horizontal velocity is necessary to launch a satellite in desired orbit. desired orbit म्हणजे पाहिजे त्या ऑर्बिटमध्ये त्या सॅटेलाइटला लॉन्च करू शकतो. बघा, मेन गोष्ट काय, एक तर सॅटेलाइटला वरती घेऊन जाण्यासाठी एक स्टेज वापरली जाते. ती एक स्टेज संपली रे संपली, ती काय करते, दुसऱ्या स्टेजला पेटून मग गळून पडते, डिटॅच होते. आणि दुसरी स्टेजचं काम काय आहे, ती रॉकेटला टर्न करते. तिला पण तेवढंच सॉफ्टवेअर दिलं गेलंय की काहीतरी डिस्टन्स पर्यंत अमुक इतक्या स्पीडनेच ती सॅटेलाइटला ढकलते, आडवा ढकलते. आणि मग नंतर दुसरी स्टेज पण संपते आणि हा सॅटेलाइट मात्र असा सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरायला स्टार्ट करतो. आता सर्क्युलर ऑर्बिट मध्ये का फिरतो? कारण अर्थच्या सेंटरकडे त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आहे, म्हणून तो त्याला जरी आडवा ढकलला पण तो अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे असा टर्न घेऊन अर्थच्या अराउंड फिरायला सुरुवात करतो. बरोबर. त्याच्यासाठी 2 स्टेज लागतात, एक वरती घेऊन जाण्यासाठी, दुसरं आडवं ढकलण्यासाठी. आता पुढचा क्वेश्चन काय आहे बघा, डिस्क्राइब हाऊ अन आर्टिफिशियल सॅटेलाइट युझिंग 2 स्टेज रॉकेट इज लॉन्च्ड इन अन ऑर्बिट अराउंड द अर्थ. आता बघा, रॉकेट द्वारा आर्टिफिशियल सॅटेलाइट कसा लॉन्च केला जातो, थोडंसं डिस्क्रिप्शन द्या. हेच आहे, फक्त याला कसं घेऊन गेले आणि कसा लॉन्च झाला सॅटेलाइट. तर बघा, फॉर लॉन्चिंग अ सॅटेलाइट मिनिमम 2 स्टेज रॉकेट इज रिक्वायर्ड. सॅटेलाइटला लॉन्च करण्यासाठी 2 स्टेजचं कमीत कमी रॉकेट असायला हवे. विथ द हेल्प ऑफ फर्स्ट स्टेज, पहिल्या स्टेजच्या मदतीने, फर्स्ट स्टेज ऑफ रॉकेट satellite can be taken to desired height above the earth surface of earth. पहिल्या स्टेज द्वारा सॅटेलाइटला डिझायर्ड हाईट म्हणजे पाहिजे असलेल्या हाईट पर्यंत नेता येतं पहिल्या स्टेजने. आणि मग देन द लॉन्चर इज रोटेटेड. लॉन्चर म्हणजे कोण? रॉकेट. इज रोटेटेड इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. नंतर ह्या लॉन्चरला काय केलं जातं? आडवं फिरवलं जातं. हॉरिझॉन्टल डायरेक्शन, दॅट इज थ्रू 90 डिग्री. हा 90 डिग्री मध्ये असा टर्न केला जातो युजिंग रिमोट कंट्रोल. अँड द फर्स्ट स्टेज ऑफ रॉकेट इज डिटॅच्ड. आणि फर्स्ट स्टेज ही घडून पडली, डिस्ट्रॉय केली जाते. अँड विथ द हेल्प, आणि पहिली स्टेज घडते तर घडते ती काय करून जाते, दुसऱ्या स्टेजला इग्नाइट करून जाते. म्हणजे दुसऱ्या स्टेजचं पण काम ऑटोमॅटिक चालू होऊन जातं. आता दुसऱ्या स्टेजला कमांड कशी दिलेली आहे सॉफ्टवेअर, की रॉकेटला आडवं करायचं आणि आडवं ढकलायचं. आडवं म्हणजे हॉरिझॉन्टल, हे हॉरिझॉन्टल आहे, लक्षात ठेवा. तर विथ द हेल्प ऑफ सेकंड स्टेज ऑफ रॉकेट अ स्पेसिफिक हॉरिझॉन्टल वेलॉसिटी व्हीएच म्हणजे ही वेलॉसिटी जी आहे तिची डायरेक्शन अशी आहे, पण अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमुळे तो टर्न मारणार या पाथमध्ये, सर्क्युलर पाथमध्ये तो फिरत राहणार. ऍक्च्युअली डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी, हॉरिझॉन्टल वेलॉसिटीची डायरेक्शन अशी, पण तो तिकडे नाही जाणार. त्याला अर्थ ग्रॅव्हिटेशनल पुल इन्फ्लुअन्स असल्यामुळे त्याला असं फिरायला भाग पाडणार. तर विथ द हेल्प ऑफ सेकंड स्टेज ऑफ रॉकेट a specific horizontal velocity vh is given to the satellite so that it can revolve in a circular path around the earth. So that it can revolve, आणि तो सॅटेलाइट सर्क्युलर पाथ मध्ये अराउंड द अर्थ फिरायला सुरुवात करतो. and the satellite follows different paths depending upon the horizontal velocity provided to it. तर सॅटेलाइट हा वेगवेगळे रस्ते फॉलो करू शकतो.
डिपेंडिंग अपॉन हॉरिझॉन्टल वेलॉसिटी. तर त्याला किती हॉरिझॉन्टल वेलॉसिटी दिली गेली याच्यावर तो त्याचा पाथ निश्चित करतो. नाउ विल स्टॉप हियर.